माऊली. एकदा गाडगे महाराज गावातून जात असताना नदीच्या काठावर त्यांना काही भटजी पिंडदानाची पूजा करत असताना दिसले. बाबा तिकडे जाऊन म्हणाले, भटजी बुवा, मला लय भूक लागली, मी हा भात खाऊ का? बाजूला बसलेल्या डोक्याचा गोटा केलेल्या माणसाकडे बोट दाखवत भटजी त्वेषाने म्हणाले, अरे वेड्या, हा भात नाही, याला पिंड म्हणतात, पिंड. अरे गृहस्थ दिसतायत ना, त्यांचे वडील मृत्यू पावले आहेत, ते स्वर्गात गेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही हे पिंड ठेवले. गाडगे बाबांनी चेहरा प्रश्नार्थक केला आणि म्हणाले, त्यायले पिताजी तिकडं स्वर्गात, भात इथं, त्यायले कसला पोहोचेल? भटजी रागाने म्हणाले, वेड्या, अरे मंत्र म्हटले की हे पिंड त्यांच्या पिताजींना पोहोचणार तिकडे स्वर्गात आणि ते संतुष्ट होणार. गाडगे बाबा नदीच्या पाण्यात उतरले आणि त्यांनी दोन्ही हातांनी भरभरून पाणी जोरजोरात हवेत उडवायला सुरुवात केली. काठावर पूजेसाठी बसलेली माणसं, भटजी सगळे भिजून गेले. सगळे चिडले बाबांवर. बाबा त्यांच्याकडे बघून हसले आणि म्हणाले, माया बाप्पा, मी माझ्या शेताला पाणी देऊन राहिलो, ते तिकडं अमरावतीत आहे. भट म्हणाला की तू उडवलेले पाणी फार फार तर फलाकभर जाईल रे, अमरावती इथून 400 मैल दूर आहे, तिकडं कसं जाईल? एवढं साधं कळत नाही तुला? गाडगे बाबा तितक्यात शांतपणे म्हणाले, तुझ्या मंत्राने जर हा भात लाखो करोडो मैल दूर स्वर्गात जात असेल तर माहे पाणी बी माझ्या शेताले पोचायला हवं ना रे बाप्पा? भट निरुत्तर झाला. अंगावर चिंध्या पांघरलेला वेडगळ दिसणारा मनुष्य आज तिथे आपल्या वागण्यातून खूप मोठा संदेश लोकांना दिला होता. माऊली, एक थोर आधुनिक कीर्तनकार, मराठी संत व समाज सुधारक म्हणून नावाजले गेलेल्या गाडगे महाराजांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील सुरजी तहसील अंजन येथील शेनगाव गावात एका गरीब परीट कुटुंबात झाला. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी जिगराजी जानोरकर होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाज सुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोकप्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगे बाबा देत. गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता याचे उद्घाटन करण्यासाठी कार्य करणारे समाज सुधारक होते. माणसात देव शोधणाऱ्या या संतांनी लोकांना दिलेल्या देणग्यातील पैशातून रुचल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालय, आश्रम व विद्यालय सुरू केली. रंजले गांजले, दीनदुबळे, अपंग अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगे बाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंजा, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एक कानात कवडी, दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचं व्रत सोडलं नाही. कुठे कुणी अडचणीत सापडलेले असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला थांबायचे. मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे. हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटाजवळ बाळगायचे. अंगावर गोधडी वजा फाटके तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असे. त्यामुळे लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले. समस्त मानवजातीची सेवाभावी वृत्तीने निरपेक्ष सेवा करून समस्त आयुष्य लोकसेवेसाठी वेचलेल्या या संतांचं देहावसान अमरावतीजवळ बलगाव येथे पेडी नदीच्या पुलाजवळ 20 डिसेंबर 1956 रोजी झाले. संत मालिकेतील पहिले संत ज्ञानेश्वर होत. संत मालिकेचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. नामदेवांनी त्याचा भारतभर विस्तार केला. नाथांनी त्यावर इमारत बांधली व तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. उरलेले कार्य गाडगेबाबांनी सिद्धीस नेले. म्हणूनच संत गाडगेबाबा हे संत मालिकेतील शिरोमणी म्हणून ओळखले जातात. बोला पुंडलिक वरदा हरे विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.